विद्यार्थी मित्रांनो, मी सायनाथ गंदीगुडे एसजी अकॅडमी मध्ये तुमचं स्वागत करतो। तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सायन्स पार्ट 1 मधील फर्स्ट चॅप्टर ग्रॅव्हिटेशन पाहणार आहोत। तर ह्याच्या अगोदर आपण ग्रॅव्हिटेशन म्हणजे काय, व्हॉट इज मीन बाय ग्रॅव्हिटेशन आपण पाहिलं होतं। तर आज आपण ग्रॅव्हिटेशन म्हणजे ज्यांनी ग्रॅव्हिटेशनचा शोध लावला त्या शास्त्रज्ञाचं आपण इंट्रोडक्शन टू सायंटिस्ट म्हणजे त्या शास्त्रज्ञाबद्दल आज आपण माहिती जाणून घेणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, ग्रॅव्हिटेशन वॉज डिस्कवर्ड बाय द सर आयझॅक न्यूटन। आता सर आयझॅक न्यूटन इंट्रोडक्शन टू सायंटिस्ट मध्ये सर आयझॅक न्यूटन इज बॉर्न म्हणजे 1642 ला जन्मले आणि 1727 ला त्यांनी मृत्यू पावले। इट इज वॉज वन ऑफ द ग्रेटेस्ट सायंटिस्ट म्हणजे त्या काळचा एक अतिशय ग्रेटेस्ट सायंटिस्ट म्हणून कोण होतं तर सर आयझॅक न्यूटन। आता ही वॉज बॉर्न इन इंग्लंड। आता लक्षात घ्या, हे जे शास्त्रज्ञ आहेत त्यांनी कुठे जन्मले, इंग्लंड या देशामध्ये जन्मले। तर ही गेव हिज लॉ ऑफ मोशन। आता त्यांनी कोणत्या कोणत्या क्षेत्रामध्ये कार्य केले, कशा कशाचा शोध लावलाय आज आपण पाहणार आहोत। तर ही गेव हिज द लॉ ऑफ मोशन म्हणजे गतीचे नियम, लक्षात घ्या, इक्वेशन ऑफ मोशन म्हणजे गतीचे समीकरणे अँड थेरी ऑफ ग्रॅव्हिटी अशा 3 क्षेत्रामध्ये त्यांनी म्हणजे 3 गोष्टीचा त्यांनी शोध लावला। आणि हा जो शोध आहे त्यांनी इन हिज बुक प्रिन्सिपिया, आणि ह्या कोणत्या पुस्तकामध्ये त्यांनी मांडलेला आहे तर प्रिन्सिपिया या नामक पुस्तकामध्ये त्यांनी ही गोष्टी त्यांनी मांडलेल्या आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो, त्यासोबतच त्यांनी न्यूटन्स वर्क इन सिव्हिरल एरियाज म्हणजे त्यांनी अनेक क्षेत्रामध्ये कार्य केले आहेत। कोणते कोणते, त्याच्यामध्ये कोणते कोणते समाविष्ट आहेत, इन्क्लुडिंग द लाईट म्हणजे प्रकाश, हीट म्हणजे उष्णता, साऊंड म्हणजे ध्वनी आणि मॅथेमॅटिक्स अशा त्यांनी वेगवेगळ्या ब्रँचेस मध्ये सुद्धा त्यांनी त्यांचं उल्लेखनीय कार्य केलेलं आहे। ही इन्व्हेंटेड अ न्यू ब्रँच ऑफ मॅथेमॅटिक्स आणि त्यांनी एक मॅथेमॅटिक्सचा म्हणजे गणिताचा एक नवीन ब्रँच न्यू ब्रँचचा त्यांनी शोध लावला आणि त्याच ब्रँचला आपण काय म्हणतो तर कॅल्क्युलस। या ब्रँचला आपण काय म्हणतो, कॅल्क्युलस हा आपण म्हणतो। तर लक्षात घ्या, अजून त्यांनी सगळ्यात महत्त्वाचं एक काम केलं तो म्हणजे ही वॉज फर्स्ट सायंटिस्ट टू कन्स्ट्रक्ट अ रिफ्लेक्टिंग टेलिस्कोप म्हणजे त्यांनी रिफ्लेक्टिंग टेलिस्कोपचाच म्हणजे परावर्तक दुर्बिणीचा त्यांनी पहिल्यांदा कन्स्ट्रक्ट म्हणजे बांधणी केली। असे पहिले शास्त्रज्ञ म्हणून कोण आहेत तर सर आयझॅक न्यूटन। आता हे झालं परिचय शास्त्रज्ञांचा। आता त्याच्यानंतर आज आपण दुसरा एक पॉइंट मुद्दा पाहणार आहोत, पॉइंट आहे तो म्हणजे सर्क्युलर मोशन अँड सेंट्रिपिटल फोर्स। आता विद्यार्थी मित्रांनो, सर्क्युलर म्हणजे एक लक्षात घ्या, सर्कल म्हणजे काय, वर्तुळ। आता वर्तुळ हे कसं असतो रे, वर्तुळ हे गोलाकार असतो। म्हणजे एक विद्यार्थी मित्रांनो, एक आपल्याला प्रयोग करायचा, एक सांगतो, टाय वन स्ट्रिंग म्हणजे एक दोरी घ्यायची आहे आणि एका हातामध्ये एक दोरी घ्यायची आहे। दोरी घेऊन एका टोकाला दगड बांधायचा आहे आणि एक दोरीचा टोक आपल्या हातामध्ये धरायचा आहे आणि ती दोरी काय करायचा आहे, वर्तुळाकार दिशेने आपल्याला फिरवायचा आहे। आणि ती दोरी आपण वर्तुळाकार दिशेने आपण जेव्हा फिरवतो जेव्हा आपला जेवढा फोर्स आहे तोपर्यंत ती दोरी काय करते, आपल्या भोवताली म्हणजे सेंटर ऑफ द अर्थ म्हणजे पृथ्वीच्या केंद्राच्या दिशेने ते दोरी काय करते, वर्तुळाकार दिशेने फिरते। तेच आज आपल्याला बघायचं आहे। आता अ फोर्स ऑन एनी ऑब्जेक्ट, आता लक्षात घ्या, इथं सेंट्रिपिटल फोर्सची आपल्याला व्याख्या बघायची आहे। आता काय म्हणलंय, अ फोर्स ऑन एनी ऑब्जेक्ट moving along a circle and it is directed towards the center of the circle, this is called as the centripetal force। आता सेंट्रिपिटल फोर्स म्हणजे काय लक्षात घ्या, एक फोर्स म्हणजे काय, बल। लक्षात घ्या, एखाद्या वस्तूवर, ऑब्जेक्ट म्हणजे वस्तू, एखाद्या वस्तूवर आपण बल लावलं तर ते वस्तू काय होते, सर्कल, अलॉंग द सर्कल म्हणजे ते कसे फिरणार आहे, वर्तुळाकार दिशेने फिरणार आहे। इट इज डायरेक्टेड टुवर्ड द सेंटर ऑफ द सर्कल म्हणजे ते कुठे फिरणार आहे, सेंटर ऑफ द सर्कल म्हणजे वर्तुळाच्या केंद्राच्या दिशेने फिरणार आहे। म्हणून आपण त्याला काय म्हणतो, सेंट्रिपिटल फोर्स असं म्हणतो। त्यालाच आपण मराठीमधून म्हणतो अभिकेंद्री बल। आता अभिकेंद्री बलाची व्याख्या समजली का, हो का, लक्षात घ्या, सेंटर ऑफ द सर्कल वर्तुळाच्या केंद्राच्या दिशेने एक सर्कल आहे, त्या सर्कलवर फोर्स लावलेला आहे आणि ते एक वस्तू आहे म्हणजे त्याला आपण काय म्हणतो, सेंट्रिपिटल फोर्स म्हणतो। आता सेंट्रिपिटल म्हणजे काय, सेंटर सिकिंग म्हणजे वर्तुळाच्या केंद्राच्या दिशेने लावलेला बल। आता द ऑब्जेक्ट ट्राइज टू गो टुवर्ड द सेंटर ऑफ द सर्कल बिकॉज ऑफ दिस फोर्स म्हणजे एखादी वस्तू वर्तुळाकार दिशेने जेव्हा फिरते, कशामुळे फिरते तर त्या वस्तूचा जे केंद्रकीय बल असतो त्या केंद्रकीय बलाच्या दिशेने काय असतो, त्याच्यामध्ये फोर्स असतो, बल लावलेला असतो, त्यालाच आपण काय म्हणतो। आता अजून एक उदाहरण जर बघायचं म्हणलं तर बघा, मून म्हणजे काय, चंद्र।
मून इज अ नॅचरल सॅटेलाइट. मून चंद्र हे कसा आहे, नैसर्गिक उपग्रह आहे. नैसर्गिक उपग्रह नैसर्गिक आणि ऑफ द अर्थ म्हणजे पृथ्वीचा तो नैसर्गिक उपग्रह आहे आणि गोज राऊंड इट अ डिफिनाइट ऑर्बिट. आणि तो चंद्र काय करतो, पृथ्वीच्या एका विशिष्ट कक्षेमध्ये तो काय करतो, पृथ्वीच्या भोवताली आपण फिरतो. म्हणजे ऑर्बिट, डिफिनाइट ऑर्बिट म्हणजे एका विशिष्ट कक्षेमध्ये तो फिरतो. आणि लक्षात घ्या, द डायरेक्शन ऑफ मोशन ऑफ द मून ऍज वेल ऍज इट्स स्पीड कॉन्स्टंटली चेंजेस ड्युरिंग दिस मोशन. आणि लक्षात घ्या, ह्याची जी डायरेक्शन आहे, डायरेक्शन म्हणजे काय, दिशा. कोणाची दिशा, ह्या मूनची. लक्षात घ्या, मून म्हणजे काय, चंद्र. त्या मूनची जी दिशा आहे किंवा गती आहे ती कशी राहते, त्यांची जी स्पीड कशी आहे, कॉन्स्टंटली म्हणजे सातत्याने स्थिर राहते. आणि त्याच्यामुळे काय होतं, त्यांच्या दिशेमध्ये काय, मोशन मध्ये चेंज होत नाही. आता लक्षात घ्या, अ फोर्स एक्झर्टेड ऑन द मून. आता लक्षात घ्या, पृथ्वी काय करते, फोर्स एक्झर्ट करते कोणावर, मूनवर. बघा, फोर्स म्हणजे काय, बल. बल एक्झर्ट कोणावर लावते, बल त्यानं मूनवर. मून म्हणजे काय, चंद्र. अ फोर्स एक्झर्टेड ऑन द मून, ऑन दिस फोर्स मस्ट बी एक्झर्टेड बाय द अर्थ अट्रॅक्ट द मून. म्हणजे लक्षात घ्या, पृथ्वी काय करते, बल लावती कोणाकडे, तर मूनकडे म्हणजे चंद्राकडे आकर्षित करण्यासाठी त्याला बल लावते. त्यालाच आपण काय म्हणतो, सर्क्युलर मोशन किंवा सेंट्रिपिटल फोर्स असे म्हणतो.